नेक्स्ट मॅचच्या दिशेने महत्वाची रंगतदार मॅच. उमेश धाडसे साहेबांच्या बॅटमधून बॅक टू बॅक 3 षटकार येत आहेत, तर मंगेश घेवडे साहेबांच्या माध्यमातून 500. पहिल्याच बॉलवरती आक्रमक भूमिका धारण केलंय, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. उमेश धाडसे साहेबांच्या बॅटमधून चौकार. षटकार आहे की चौकार आहे, एकदा आपण माहिती घ्या. 4 आहे, कारण की तिथून पंचांचं डिसिजन वरती आम्ही गृहीत धरू. पहिल्याच बॉलवरती चौकार. आताचा बॉल स्लॉट मध्ये आलाय, बॉलला उडवलाय हवेमध्ये, बॉल झेल होईल का? क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. उमेश धाडसे बॅक टू दी पेव्हलियन गॉन. धावा धावपलकावरती सध्या जर आपण पाहिलं तर जाऊन पोहोचताय तर 4. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ संपलाय. गोलंदाज आहेत संजय आणि नवीन बॅटर आलात आतिश, मिस्टर आतिश. आताचा बॉल बॅटची हलकीशी एज घेऊन चेंडू चाललाय फाईन लेग मध्ये, क्षेत्ररक्षक येतोय शॉर्ट फाईन लेग मध्ये, बॉलला स्टॉप केलं जाईल. तोपर्यंत 2 धावा येतात, अगदी म्हणता येईल की गुड स्टॉप. 2 धावा कंप्लीट होत आहे. 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 6 धावा. चेंडू मैदानाच्या मध्ये आतापर्यंत फेकून झाल्यात ते आतापर्यंत 3 आणि 3 बॉल नंतर धावा आहेत त्या 6 धावा. 2 बॅटरना आता मैदानाच्या मध्ये करून दाखवावं लागेल. उमेश धाडसे आणि आतिश धाडसे हे खेळाडू मात्र उमेश बाद झाल्यात. आताचा बॉल शरीरापासून दूर केलाय, बॉल हवेमध्ये पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षकाने टिपलाय. आणखीन एक सुंदर झेल. बॅटर होतात मैदानाच्या आतमध्ये, पुन्हा एकदा फेल. आणखीन एका विकेटचं पतन. बॅट्समॅन बॅक टू द पेव्हलियन गॉन. षटक संपलं गेलं पहिल्या षटकानंतर धावा जर आपण पाहिल्या तर धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या मात्र 7. 1 षटकाची समाप्ती झाल्या, 7 धावा. 3 ओव्हरची मॅच आहे, सेकंड फेरीतील हा सेकंड मॅच आहे, त्यामुळे धावा धावफलकावरती 7 आहेत. एक ब्रेक घेऊया, ब्रेक मध्ये ऐकूयात डीजेच्या माध्यमातून आपण एक सुमधुर संगीत आणि येऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आत. उमेश धाडसे, पुंडलिक भुवड, समीर शिगवन, रोहन नलावडे, अमित नलावडे, प्रतीक ठोंबरे, प्रणय ठोंबरे, सूरज धाडसे, रुपेश धाडसे, आतिश धाडसे, चेतन नलावडे, आकाश धाडसे आणि नितीन लांबे हे खेळाडू आज आपल्याला खेळताना पाहायला भेटतात. या संघाचे हिस्सा आहेत आणि महत्वाच्या श्रेणी, महत्वाची इनिंग आता एखाद्या बॅटरला दाखवण्याची गरज आहे. नवीन बॅटर आलात आकाश. आताचा बॉल पंचांच्या माध्यमातून व्हाईट बॉलचा इशारा, पंच 2 हात समांतर करतायत आणि दर्शवतात हा बॉल आहे व्हाईट. व्हाईट बॉलने धावा जर आपण पाहिला तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र संघाची धावसंख्या 8. चेंडू आतापर्यंत फेकून झाल्यात मैदानाच्या आतमध्ये. 1 षटकांची समाप्ती झाली होती, तिथून 8 धावा. अजूनही येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील विचार केला तर जवळजवळ 5.
3 ओव्हरची मॅच. धावा फलकावरती केदारेश्वर क्रिकेट संघाची 8. खोलवर टप्प्याचा ओ हो सबमरीन डिलिव्हरी. क्रिकेटच्या अगदी खेळामध्ये म्हटलं तर सर्वाधिक तुमचा छान चेंडू कुठला असेल ना तर तो खोलवर टप्प्याचा. ब्रॉकल मध्ये चेंडू हाताळला खोलवर टप्प्याची गोलंदाजी ब्रह्मास्त्राचा पुरेपूर इथे उपयोग केलाय गोलंदाजाने आणि मैदानाच्या आतमध्ये दाखवतोय करून गोलंदाज आपण पाहू शकतात मिस्टर सनीची सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतात. इंडी स्पोर्ट्स लाईव्हचं हे मात्र सुंदर आयोजन आणि त्यांच्या माध्यमातून सध्या लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे. आताचा बॉल क्लीन बोर्ड होईल. बॅटर तिथे मात्र होतोय मैदानाच्या आतमध्ये फेल्ड. बॅटची एज त्यानंतर चेंडू सरळ यष्टांच्या वरती जाऊन आदळतोय. फलंदाज बाद. बॅक टू दी पेव्हिलियन गॉन. क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे 2. आता इथून केसीसी महाप्रल संघाला या मॅचला जर जिंकायचं असेल ना तर त्यांना आता मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्यावी लागेल आपली सर्वस्वी जबाबदारी. प्रयत्नांती परमेश्वर नेहमीच म्हटलं गेलं. प्रयत्न करतील तर यश तुमच्या बाजूने नेहमीच जाईल आणि प्रयत्न तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये सर्वोत्तम मित्रांनो करायला हवेत आणि प्रयत्न हे तुमच्या अशा स्टेजला हवे आहेत ना की जिथे तुम्ही अडचणीमध्ये आहेत आणि अडचणीमध्ये ज्यावेळी तुम्ही प्रयत्न कराल ना त्यावेळी तुम्ही यशस्वी व्हाल. धावा फलकावरती बनवल्या गेल्यात 8. गोलंदाज रेडी. आताचा बॉल समोरच्या दिशेने खेळलाय डाऊन द ग्राउंड. फटका खूप सुंदर आहे. बॉल चाललाय लॉंग ऑन मध्ये. खेळाडू वेगाने चेंडू वरती येतोय. 1 ला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. 2 ला ट्रिबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल का मात्र तिथे फक्त 2च धावा येत आहेत. 2 धावा येतात. 2 धाब्याने संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 10. चेंडू आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत ते मात्र 3 आणि 3 बॉल नंतर धावा आहेत 10 धावा. कदापि प्रयत्न करेल या 7 बॉल मध्ये कमीत कमी इथून बनवायच्या धावा त्या 15. 7 बॉल मध्ये 15 येत आहेत तर 25. 7 बॉल मध्ये 20 येत आहेत तर जवळ 30. पुन्हा एकदा ब्रॉकर मध्ये खोलवर टप्प्याचा बॉल. आता बॅटर बीट झालात मैदानाच्या आतमध्ये. रुपेश नावाचा खेळाडू. रुपेश या खेळाडूकडे अगदी ॲबिलिटी आणि क्षमता भरपूर आहे. मागच्या मॅच मध्ये त्याने खूप चांगला परफॉर्मन्स दाखवला होता. या मॅच मध्ये रुपेश धाडसेला आता एखादा मोठा फटका खेळणं सध्या मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. धावा फलकावरती 10 धावा. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये राहिलाय. रुपेश धाडशे या गोलंदाजाचा शेवटचा बॉल. रुपेश साठी शेवटचा बॉल. बॅटची एज घेऊन चेंडू मागे स्टॉप केला गेलाय. गुड स्टॉप. एकच धाव आपल्याला पाहायला भेटतात. एका धावेने षटक क्रमांक 2 संपले गेले आहेत आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती आहेत त्या मात्र 11 धावा फलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. शेवटचं षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये पाठलाग करतील का? शेवटच्या षटकामध्ये धाबा बनवतील का? हा प्रश्न आहे इथे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांना खेळाडूंना. त्याचं उत्तर आपल्याला पाहायला भेटेल. एक जाऊयात डीजे कडे. एक ब्रेक घेऊया आणि येऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आत. षटकांचा खेळ संपला गेला. धावा बनवल्या गेल्यात डबल फिगर मध्ये 11 धावा. सुंदर आयोजन आपण पाहू शकतायत. मंडप्स अँड डेकोरेटर्स प्रभाकर पाटील. श्री गणेश डेकोरेटर्स सध्या डिझो ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये मिस्टर दीपक आणि त्यांच्या जोडीने आता काम करतात घनश्याम भोईर. आजच्या दिवसामध्ये पंचांच्या माध्यमातून महेश पाटील सर, रोहिदास पाटील सरांना आपण पाहतायत आणि घनश्याम भोईर सरांना आपण पाहतायत. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण आवाज ऐकतायत. मी स्वतः कॉमेंट्री करतोय. त्यानंतर लाईव्हची टीम, टेक्निकल टीम खूप चांगलं काम करतात आणि लाईव्ह प्रक्षेपण पोहोचवण्याचं काम एनडी स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून शुभम आणि कॅमेरामॅन अर्पित आपल्यापर्यंत घेऊन येत आहेत. त्यानंतर इंटरनेटची सुविधा संतोष यांच्या माध्यमातून खास करून आपल्याला पुरवली गेलेत. ओव्हर क्रमांक 3 पहिला बॉल. फुलटेस बॉल आहे. फुलटेस बॉलला तिथे गॅप मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाने टिपलाय. सुंदर झेल मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा. नो बॉल. इट इज अ बिमार चेंडू घोषित केलाय. कमरेच्या वरती चेंडू आपल्याला पाहायला भेटला. 1+1 2 नाहीत.
धावपलकावरती सध्या बनवल्या गेल्या त्या 13. पहिल्या बॉलवरती नो बॉल आलाय. पुढील बॉल, आताचा बॉल स्लॉट मधल्या बॉलला पाठवून दिलं जाईल का? फ्री हिटचा बॉल आहे. फ्री हिटचा बॉल, तिथे मात्र काय घडेल? मैदानाच्या आतमध्ये आपल्याला एकच धाव आहे. धावणं इथे गरजेचं होतं. फ्री हिटचा बॉल होता. कधी तुमचा माइंडसेट मैदानाच्या आतमध्ये असणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि माइंडसेट नव्हता इथे कुठेतरी फ्री हिट बॉलवरती. आणि फ्री हिटच्या बॉलवरती झेल होऊ शकत नाही, ते तुम्हाला माहित आहे. तिथे झेल सुंदररित्या टिपला होता क्षेत्ररक्षकाने, मात्र झेल ड्रॉप झाल्यानंतर एक धाव. धावपलकावरती धावा जाऊन पोहोचल्या 14. बॉल फेकून झाला आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये. या षटकातील विचार केला तर जवळजवळ एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 14. प्रयत्न आता मैदानाच्या आतमध्ये करायला हवेत. कदापि या चेंडूवरती डबल देखील येऊ शकला असते, मात्र तिथे सिंगल घेतलाय आणि धावसंख्या 14. राईट टर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज रेडी होतात. प्रतीकचा बॉल, खोलवर टप्प्याचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न. बॉल चालला डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये. खेळाडू वेगाने चेंडूवरती येत आहेत. एक धाव फक्त आपल्याला पाहायला भेटत. धावपलकावरती 15, 15 धावा. येणारे बॉल अजूनही शिल्लक आहेत. तीन चेंडू मरते. कदापि दोन मोठे फटके येत आहेत तर जाऊन पोहोचतात 27. 3 मोठे फटके तर जवळजवळ 33 आणि एक मोठा फटका तर जवळजवळ 21. प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करायला हवेत. धावपलकावरती बनवल्या गेल्या 15. राईट टर्म ओव्हर द विकेटने उडवलाय. स्लॉट मध्ये बॉल आलाय. परफेक्टली टायमिंग. टी फॉर टेक्निक, टी फॉर टेम्परामेंट आणि टी फॉर टॅलेंट. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा सिग्नल यूज अँड मॅक्सिमम षटकार. धावा 21. राईट टर्म ओव्हर द विकेटने पुढील बॉल. स्लॉट मध्ये येईल का षटकार? हवेमध्ये बॉल आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षकाने टिपलाय. उत्तम दर्जाचा झेल. बॅटर होतो इथे मैदानाच्या आतमध्ये फील्ड. धावपलकावरती 21 धावा आहेत. धाब्यांसाठी ते तुम्हाला धाव करावी लागते मैदानाच्या आतमध्ये. घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत. पसत 21. 4 चेंडूचा खेळ संपला गेलाय. धावा 21. लास्ट डिलिव्हरी. शेवटचा बॉल हाताळण्याचा प्रयत्न. या वेळचा बॉल एक धाव आपल्याला पाहायला भेटत. दुसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न. जीवाची अगदी अतोनात मेहनत करतायत. तर प्रयत्नांती परमेश्वर 2 ला टेबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आता थोडेसे कमी पडतायत. सेफ धावसंख्या म्हणता येणार नाहीत, मात्र एक लढण्यासाठी धावा तर बनवल्यात त्या मात्र 23 आणि बनवायच्या आहेत त्या 24 धावा. 24 धाब्यांचं लक्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल. इथे मात्र कंप्लीट करायचं आहे ते टीम भट्टीबाडीला. आणि भट्टीबाडी ह्या 24 धावा बनवतोय का, याचं उत्तर आपण या डावामध्ये ऐकणार आहोत. तोपर्यंत आपण जाऊयात डीजे कडे आणि घेऊयात एक छोटस संगीत. आता बनवायचे आहे 24.
गोलंदाज उमेश धाडसे आयोजक आहेत स्वतः या स्पर्धेचे खूप चांगलं काम पार पाडलंय. श्री केदारेश्वर चषक स्वप्न होतं आणि स्वप्न किती बाळगलं होतं सर्वांनी की आपण एक स्पर्धा करून दाखवायची आणि ती स्पर्धा आपल्याला पाहायला भेटत. पहिला चेंडू हवेमध्ये बॉल आहे. झेलची संधी तिथे झेल घेणं गरजेचं होतं. बॉल चाललाय क्षेत्ररक्षकाला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चौकार येतोय. आत्ताचा बॉल आपल्याला खूप चांगला पाहायला भेटला. एक धाव्या चेंडूवरती येत आहेत. धावफलकावरती धावा आपण पाहिलं तर 5 धावा. 2 चेंडूचा खेळ संपला गेला. धावा धावफलकावरती 5. उमेश धाडसे पुन्हा स्ट्राईक गोलंदाज आपण पाहतायत. रेटम ओव्हर द विकेटने बॅकबोर्डला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. चांगला बॉल मैदानाच्या मध्ये हाताळलाय. उमेश यांची लेन चांगली आहे. अचूक टप्पा त्यांच्याकडे आहे. भेदक मारा ते मैदानाच्या मध्ये करतायत. जास्तीत जास्त चेंडू ते आउटसाइड ऑफ स्टंप पिच करतात. पहिल्या बॉलवरती चुकी झाली. अगदी स्लॉट मध्ये हाताळण्याचा प्रयत्न केला आणि स्लॉट मध्ये तिथे बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा आताचा बॉल चांगला आहे. पुन्हा एकदा मात्र तिथे विकेट किपर बीट झालाय. अशा धावा तुम्हाला तर रोखायला हव्यात. अशा धावा जर तुम्ही रोखल्या तर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये रोखली जाऊ शकतात. धावा धावफलकावरती आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतात. तर टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती 6. चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झाल्यात आतापर्यंत 5. सॉरी 4 चेंडू फेकून झाल्यात. एक बॉल आहे. 5 चेंडूची एक षटक असल्या कारणामुळे आपण पाहू शकतात गोलंदाज रेडी. आताचा बॉल पुन्हा एकदा विरकावलाय. चेंडू मात्र तिथे निघून चाललाय. गॅपमध्ये क्षेत्ररक्षक येतात. चेंडूवरती चेंडूला स्टॉप करतात. उचलतात. फेकतात. तोपर्यंत इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटक समाप्त होत आहेत. पहिलं आणि पहिल्या षटकानंतर धावा धावफलकावरती बनवल्या गेल्या आहेत. त्या मात्र 8 धावा. 24 धाब्यांचं लक्ष आहे. 8ची सरासरी ती तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये मेंटेन करायची आहेत. येणारे बॉल आहेत 10 आणि 10 बॉल मध्ये 16 धाब्यांची गरज. एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक मध्ये ऐकूयात डीजेच्या माध्यमातून एक अप्रतिम संगीत. अजय डेरे, वैभव लांबे, नरेंद्र रेशीम, नवनीत रेशीम, कृष्णा बोगल, आतिश धाडसे, रोहन नल्लावडे, सतीश राजविलकर, गिरीश सवादकर, निनाद किशोर पाटेकर, आशिष काप, रोहन गोडल, आकाश वाघरे हे खेळाडू आपल्याला पाहायला भेटतील मापरल मध्ये. आणि बेस्ट ऑफ मंडणगडची थोड्याच वेळामध्ये मी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतोय. जाऊयात माझ्या दिशेने. गोलंदाज रेडी. पहिला बॉल हाफ ट्रेकर आहे. हाफ ट्रेकर बॉलला पूल केलाय आणि तिथे खेळाडू हिट विकेटच्या माध्यमातून सध्या बाद झाल्यात. आणखीन कहाणीमध्ये आता 20 वाढेल. येणारे बॉल आहेत 9 आणि 9 चेंडू मध्ये 16 धाब्यांची गरज. जाऊयात डीजेकडे एक अप्रतिम संगीत ऐकूयात आणि येऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. प्लेइंग 11 ची लिस्ट पाहिली. विवेक कामनकर, अमोल वैराग, अनिकेत महाडिक, प्रतीक फणसे, सुमित महाब्दी, धैर्य पोस्टुरे, रोहन तांदळे, रोशन मालप, मनीष सासले, लंकेश दावले, प्रितेश पवार, मुकेश रावडे, तेजस करावडे, कौशिक पोस्टुरे आणि रुनिक पिचुर्ले हे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला भेटतील. जातोय आपण मैदानाच्या दिशेने. धावा धावफलकावरती झाल्यात 8.
बनवायच्या आहेत. इथून टार्गेट आहे 24. गोलंदाज सध्या आहेत रोहन टू रोहन. आताचा बॉल चेंडूला भिरकावला, चेंडू चाललाय लॉंग लेग मध्ये, क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतात, सिंगलला कंप्लीट सिंगल वरती तिथे भर दिला जाईल. इथे सिंगल ज्या वेळी येईल ना त्या वेळी दबाव दडपण थोडस वाढेल. एक धावेतात एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 9. लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे 24. अजूनही बनवायच्या आहेत त्या 15. तुमच्याकडे बॉल आहेत 8. इथे 3 बॉल तुमच्या आयुष्यातील अनमोल क्षण तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जर अनुभवायचे असतील ना तर या 3 चेंडूवरती तुम्हाला मेहनत करायची आहे. 3 चेंडू जर तुम्ही चांगले हाताळले तर मॅच ऑन होऊ शकतायत. आणि बॅटरला जर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करायची असेल तर त्याला प्रयत्न करायला हवा 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका. ऑफ स्टंपच्या बाहेर, खूप बाहेर आहे. इम्पॅक्ट पाहिला तर ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर जाणारा हा बॉल पंच महेश पाटील सर एक्सरसाइज करतायत आणि दर्शवतात हा बॉल आहे व्हाईट बॉलने धावा जर आपण पाहिला तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या डबल फिगर मध्ये 10. अजूनही 14 धावींची गरज आहे. येणारे बॉल आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये 14. एक प्रयत्न, एक प्लॅनिंग ही डोक्यामध्ये होती की जास्तीत जास्त चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. ही झेल निर्णायक असेल. झेल होईल का? क्षेत्ररक्षकाला टिपलाय दर्जेदार झेल. बॅटर होतोय मैदानाच्या आतमध्ये फेल. विकेटचं पतन. खेळाडू बाद गॉन. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण खेळताना पाहतात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलात प्रतीकला आता आपल्या अफलातून बॅटिंग दाखवावी लागेल. रोहन तांदले आज बेस्ट ऑफ मंदनगड मध्ये खेळताना पाहायला भेटणार आहेत. अंतिम शेवटचे 2 बॉल आहेत. 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये 14. 7 बॉल रिमेनिंग अँड 14 रन रिक्वायर्ड टू विन. 7 गेम शेष और 14 रन की जरूरत. आताचा बॉल हवेमध्ये, फटका फसलाय. झेल निर्णायक असू शकते. झेल सोडलाय. ओहो, अशा स्टेजला झेल सोडलाय की जिथे मॅच आता ऑन होईल. सरळ चेंडू सीमा पार. पंचांचा सिग्नल चौकार. येणारे बॉल आता आहे 6 आणि 6 बॉल मध्ये 10. मित्रांनो, ही झेल नाही तर तुम्ही मॅच सोडलाय. कारण की अशा कॅच तुम्हाला क्रिकेटमध्ये सध्या घेणं गरजेचं आहे. आणि अशा स्टेजला म्हणतात ना क्रिकेटमध्ये कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच और जितो मॅच, हे समीकरण वापरलं जात नाही. झेल ड्रॉप झालाय. 6 बॉल मध्ये 10 धाबा. सहा चेंडू आणि 10 धाबा. निर्णायक चेंडू. हवेमध्ये बॉल आहे. आता मिस्टामिंग आहे. झेल होणं अशक्य. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. ओहो हो, अशक्य झेल टिपलाय शक्य करून दाखवलाय. इथे विकेटचं पतन. बॅटर होतात मैदानाच्या आतमध्ये फेल. मॅच ऑन आहे. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 10 धाबा. डीजे धावा बनवायच्या आहेत त्या आता 10. मॅच ऑन. मित्रांनो, मनात इच्छा आणि खरेपणा असेल ना तर नथिंग इज इम्पॉसिबल. मनात इच्छा आणि खरेपणा असेल तर नथिंग इज इम्पॉसिबल. आणि तुमच्या आचरणात जर निरंतर असेल ना तर एव्हरीथिंग इज पॉसिबल. आय कॅन डू इट ही वृत्ती नेहमीच तुमच्यामध्ये असायला हवी. आम्ही सर्व काही गोष्टी करू शकतो हे स्वतःला म्हणण्याची गरज आहे. सध्या स्वतःला 5 लाईन म्हणणं गरजेचं. आय एम द बेस्ट, मी सर्वोत्कृष्ट आहे. आय कॅन डू इट, मी कुठली गोष्ट करू शकतोय. गॉड इज ऑलवेज विथ मी, देवाने मला लढण्यासाठी बनवलाय.
आताचा बॉल पॉइंट मधून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग, तिथे बॉल थांबवला जाईल का? बॉल चाललाय सीमा रेषे पार, पंचांचा सिग्नल चौकार. बॉल आहेत आता मैदानाच्या आतमध्ये 4 आणि 4 बॉल मध्ये तुम्हाला धावा बनवायच्या आहेत त्या 6. मॅच ऑन आहे. क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटमध्ये कुठल्याही गोष्टी इम्पॉसिबल नाहीत, सर्व काही गोष्टी पॉसिबल आहेत. तुम्ही करण्याची क्षमता ही तुमच्यामध्ये असायला हवी. पुढील बॉल फुलर लेनचा बॉल, फुल टच बॉल. आताचा बॉल बॅटची एज घेऊन चेंडू मागे निघून चालला. एक धाव आपल्याला पाहायला भेटत, दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय. तिथे एकच धाव आपल्याला पाहायला भेटत आहेत. गोलंदाज चुकी करतायत, मात्र फलंदाज त्याचा फायदा घेतील का? येणारे बॉल आहेत 3 आणि 3 बॉल मध्ये विजयासाठी 5 धावा. 3 बॉल रिमेनिंग, 5 रन रिक्वायर्ड टू विन. 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. क्षेत्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तुम्हाला विजयाचं आहे. 3 बॉल मध्ये 5. ओहो, सबमरीन डिलिव्हरी, व्हॉट अ बॉलिंग. अगदी बोटांमधील जादू. क्षेत्र कुठलंही असो, आयुष्यात कष्टाला तुमच्या समोर पर्याय नाही आणि तुमचे कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाहीत. इथे तुम्हाला यश मिळवायचे असतील तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला कष्ट करून दाखवावे लागतील आणि सध्या गोलंदाजाने कष्ट आपल्या खांद्यावरती घेतले आहेत. आताचा बॉल फिरकावलाय, बॉल गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षकाने बॉलला स्टॉप केला. फेकी करतील का? एक कंप्लीट, दुसऱ्याचा प्रयत्न, दुसरी धाव. तिथे हातामध्ये बॉल येत नाही. 2 धावा कंप्लीट होत आहेत. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात 20. येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये. अजूनही आपण विचार केला तर जवळजवळ 1 आणि 1 बॉल मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत त्या धावा. एक चेंडू 4 धाव्यांची गरज आहे. 3 धावा इथे बनवल्या तर 1 मिनिट, 21 झाल्यात. सॉरी 21 झाल्यात. 1 बॉल मध्ये 3 धावा. 3 धाव्यांची गरज आहे. थोडीशी चुकी झाली होती, माफ करावा. ओहो, सबमरीन डिलिव्हरी. तिथे बॉलला मात्र हाताळला गेला आणि या मॅचला जिंकलं केसीसी महाप्रल टीम. वेल डन अँड वेल प्लेड. भट्टीवाडी संघाचा आपण करूयात आभार व्यक्त आणि केसीसी महाप्रलला आपण देऊयात पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. कौतुक करावं वाटतं उमेश धाडसेचं, कौतुक करावं वाटतं रोहनचं आणि कौतुक करावं तेवढं केतनचं कमीच आहे. त्यांनी मॅचला जिंकून दिल्यात.